खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून बिश्नोई गँगकडून खून करवण्याचा कट होता. आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. आपल्याच खुनाचा कट राखल्याचा दावा करणाऱ्या सुरेश धस यांची अनेकांकडून खिल्ली. सुरेश धस फिल्मी असल्याचं म्हणत उडवली टर. संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा होता प्लॅन. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याची माहिती. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. अंजली दमानी यांचा पीडितांना सोबत घेऊन आरोप. 11 शेतकऱ्यांची दमानी यांकडे कैफियत. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरुद्धच्या फाईल्स मला माझ्या घरात आणून दिल्या. अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. फाईल्समध्ये काय होते आणि कसले पुरावे होते हे मात्र सांगण्यास मौन. कळंबमधील महिला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात. हत्येनंतर आरोपीचा मृतदेहासोबत 2 दिवस वावर. अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती. मोदी 75 वर्षांचे होत आहेत म्हणून आरएसएसनं त्यांना बोलावून घेतलं. खासदार राऊतांचा दावा. भाजपात 75 वर्षांनंतर कोणत्याही पदावर न राहण्याचा नियम असल्याची करून दिली आठवण. मुंबईत मराठीचा अपमान करणाऱ्या L&T कंपनीच्या वॉचमनला मनसैनिकांनी लगावली कानशिलात. तर राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची ठाण्यातल्या बँकेत धडक. राज्यभरात लवकरच सुरू होणार बाईक टॅक्सी. राज्य मंत्रिमंडळात मंजुरी. केवळ इलेक्ट्रिक आणि मरून कव्हर असलेल्या दुचाकींनाच परवानगी मिळणार. गुहागरच्या शृंगारतळीमध्ये सांडपाणी नदीत सोडल्यानं 8 बोरवेल बाधित. 20 घरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यानं ग्रामस्थ संतप्त. प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.